I am walking into the room. Now I am in the room. Suhani, please give me water. Yes, Mama. Now I am pouring water into the glass. Now water is In the glass. very good. सुहानी, मला एक सांग, तुला किती दिवसापासून डान्स क्लास लावले आहेत यार? कधी तू डान्स करायला शिकशील परफेक्ट? I will learn dance within 2 months. रिअली? Yes. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू शीतल द रीडर क्लास. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन शिकणार आहोत. असं म्हटलं जातं की इंग्रजीमध्ये कुणाला कितीही नॉलेज असू द्या, पण प्रिपोजिशन म्हटलं की तो गडबड करतोच. पण आजच्या व्हिडिओ नंतर असं नाही होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच प्रॅक्टिकल वे मध्ये प्रिपोजिशन शिकणार आहोत. तुम्ही आधी एक्झाम्पल्स बघितलेच असतील, तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, तेही एकदम इझी वे मध्ये. कारण आपल्या चॅनलचा मोटोच आहे की आपण ते खूपच सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं. तर प्रिपोजिशन म्हटले तर खूप सारे प्रिपोजिशन्स इंग्लिश मध्ये आहेत, पण आपण आपल्याला कामाला येतील, आपल्याला युजफुल होतील इंग्रजी बोलताना तेवढेच आपण शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इन फॅमिली शिकणार आहोत. तर इन फॅमिली म्हटलं तर इन फॅमिली मध्ये येतात इन, विदिन आणि इनटू. तर यांचा यूज, यांचा अर्थ एकच होतो, मध्ये. इन म्हणजे काय? मध्ये. तिघांचा अर्थ एकच होतो, पण तिघही प्रिपोजिशन्स वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. तर ती कुठे कशी वापरली जातात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये 5वी ते 10वीच्या मुलांसाठी एक सरप्राईज सुद्धा आहे. सो प्लीज स्टे ट्यून विथ मी. ऍक्च्युली आय हॅव सोअर थ्रोट, त्यामुळे मला थोडा बोलायला प्रॉब्लेम होत आहे, पण काही हरकत नाही, कारण आज आपण इन फॅमिली खूपच क्लिअर कट शिकणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत इनचा यूज. तर इनचा पहिला यूज आहे तो म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूच्या आत ऑलरेडी असेल तेव्हा आपण इनचा यूज करत असतो. जसे की मी माझ्या घरात आहे, आय एम इन माय होम. मी माझ्या ऑफिस मध्ये आहे, आय एम इन माय ऑफिस. किंवा माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आहे, देर इज नो बॅलन्स इन माय फोन. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. जसे की तो नदीमध्ये पोहत आहे, तर तुम्ही काय बोलणार? ही इज स्विमिंग इन द रिव्हर. ही इज स्विमिंग इन द रिव्हर. इथं आपण यूज केला इन. तर ही झाली पहिली सिच्युएशन. तर दुसरी सिच्युएशन म्हणजे आपण जेव्हा एखाद्या टाइम पिरियड विषयी बोलत असतो तेव्हा सुद्धा आपण इन यूज करत असतो. जसे की मी उन्हाळ्यात मामाच्या गावाला जातो, मी हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करतो, मी नवरात्रीमध्ये उपवास करतो. तर तेव्हा तुम्ही काय बोलणार? इन. इनचा यूज करून तुम्ही सेंटेन्स करणार. जसे की आय टेक बाथ इन विंटर्स विथ हॉट वॉटर किंवा आय ऑब्झर्व फास्ट इन नवरात्रीज. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. आय टेक बाथ विथ हॉट वॉटर इन विंटर्स. जसे की मी उन्हाळ्यात माझ्या मामाच्या घरी जातो, आय गो टू माय अंकल्स होम इन समर. या पद्धतीने टाइम पिरियड साठी तुम्ही बोलू शकता इन. दिवाळीमध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये असं बोलायचं असेल तेव्हा तुम्ही बोलणार इन. नेक्स्ट सिच्युएशन कडे वळूया. तिसरा जो इनचा यूज आहे तो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या परफेक्ट टाइम विषयी बोलत असतो. जसे की माझं 2 वर्षात माझं MBA कम्प्लीट होऊन जाईल, 3 वर्षात मी डॉक्टर बनून जाईल, 4 वर्षात मला ही डिग्री भेटून जाईल. जेव्हा आपण असा परफेक्ट टाइम विषयी बोलत असतो तेव्हा सुद्धा आपण इनचा यूज करत असतो. जसे की आय विल कम्प्लीट माय MBA इन 2 years. आय विल कम्प्लीट माय MBA इन 2 years. या प्रकारे. किंवा 3 वर्षात माझी बहीण डॉक्टर बनून जाईल, माय सिस्टर विल बिकम अ डॉक्टर इन 3 years. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात इनचा यूज करून. त्याचप्रमाणे नेक्स्ट जो यूज आहे तो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कंडिशन विषयी किंवा एखाद्या सिच्युएशन विषयी बोलत असतो तेव्हा सुद्धा आपण इनचा यूज करत असतो. तो कसा? जेव्हा आपण बोलत असतो अरे मी घाईत आहे, तर तुम्ही बोलणार आय एम इन हरी. सध्या ती खूप टेन्शन मध्ये आहे, तर तुम्ही बोलणार दिस डेज शी इज इन स्ट्रेस. ती स्ट्रेस मध्ये आहे असं बोलायचं असेल तर तुम्ही तेव्हा इनचा यूज करून बोलू शकता. सो आय होप तुम्हाला इनचा यूज समजला असेल. तर आता आपण वळणार आहोत आपल्या सेकंड इन फॅमिलीच्या मेंबर, तो म्हणजे विदिन.
विदिनचा यूज आता आपण बघणार आहोत. हो, पण त्याआधी मी घेऊन आले पालकांसाठी आणि स्पेशली 5वी ते 10वीच्या मुलांसाठी स्पेशल गुड न्यूज. तुम्ही JEE आणि नीट सारख्या एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहात का? हो, मग हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे. तो म्हणजे ॲलन टॅलेंटेक्स 2025. ॲलन टॅलेंटेक्स 2025 हे नॅशनल एक्झाम घेत असतं. तर या एक्झाम साठी तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन अप्लाय करू शकता. तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही. तर हा प्लॅटफॉर्म मुलांना ऑपॉर्च्युनिटी देत असतो की त्यांनी JEE आणि नीट सारख्या एक्झाम साठी प्रिपेअर करत असतो त्यांना. जर तुम्ही अप्लाय केलं, रजिस्टर केलेल्या मुलांना त्यांचा 30 डेज लाईव्ह सेशन कोर्स सुद्धा भेटणार आहे. त्याचप्रमाणे 1000 क्वेश्चन प्रॅक्टिस साठी विथ एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला भेटणार आहेत. आणि हो, सर्वात महत्वाचा पार्ट तर इथे आहे. इथे अप टू 90% मुलं मिळू शकतात स्कॉलरशिप. तर वाट कसली बघताय? लगेच अप्लाय करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि हो, त्याचबरोबर कॉमेंट मध्ये सुद्धा पिन केली आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला कॉमेंट मध्ये विचारू शकतात. ओके, आजच अप्लाय करा आणि व्हा JEE आणि नीट सारख्या एक्झाम साठी प्रिपेअर. चला तर मग आता आपण जी इन फॅमिलीचे प्रिपोजिशन शिकत आहोत त्याच्यातला आता दुसरा मेंबर जो आहे विदिन त्याच्याकडे वळूया. तर इन आणि विदिन हे दोघं वेळ सांगण्यासाठी यूज केले जातात. पण जेव्हा आपण परफेक्ट वेळ सांगत असतो, जसे की 2 वर्षामध्येच आपल्याला डिग्री भेटेल, त्याच्या आधी तर आपल्याला भेटणार नाही. कारण जो टाइम पिरियड 2 वर्षाचा कॉलेजने युनिव्हर्सिटीने जो फिक्स केलेला आहे ते पूर्ण वर्ष आपल्याला कंप्लीट करावं लागतं. जेवढा वर्षाचा कोर्स असतो तेवढा आपल्याला पूर्ण कंप्लीट करावा लागतो. त्याच्यानंतरच आपल्याला ती डिग्री भेटते. तर त्यासाठी आपण बघितला इन. पण एखादी गोष्ट किंवा एखादी स्किल आपण 2 महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या आत मिळवू शकतो, ते पूर्ण करू शकतो, तेव्हा आपण यूज करणार विदिन. जसे की मी इंग्रजी 3 महिन्यात शिकून जाईल, तर असं गरजेचं नाही की 3 महिनेच लागतील. आपण जर चांगला अभ्यास केला, चांगली प्रॅक्टिस केली तर आपण ते 2 महिन्यात शिकू शकतो, 1.5 महिन्यात शिकू शकतो. तर तेव्हा आपण बोलणार आय विल लर्न इंग्लिश विदिन 3 मंथ्स. काय? विदिन 3 मंथ्स. इथं आपण यूज करू विदिन. त्याच्यानंतर एखाद्याला आपण काम सांगत असतो तर आपण काय म्हणतो, हे काम तुम्हाला 2 दिवसात करून देशील का? तर तेव्हा तुम्ही काय बोलणार, कॅन यू कम्प्लीट दिस विदिन 2 डेज. विदिन 2 डेज म्हणजे गरजेचं नाहीये की 2 दिवसात, तुम्हाला 2 दिवसाच्या आत करून दे आपल्याला, तेव्हा असं म्हणायचं असतं. तेव्हा आपण यूज करतो विदिन. जसे की आपण कुणाकडून पैसे घेतले तर आपण त्यांना काय सांगू, मी तुला 1 महिन्याच्या आत परत करून देईल, तेव्हा तुम्ही यूज करणार विदिन. आय विल रिटर्न युअर मनी विदिन 1 मंथ. म्हणजे गरजेचं नाही की तुम्ही पूर्ण 1 महिनाच घेईल, 1 महिन्याच्या आत माझ्याकडे आले की मी तुला लगेच परत करेल. जेव्हा आपण असं बोलत असतो तेव्हा तुम्ही बोलणार विदिन. बघा, आहेत की नाही खूपच सोपं आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. तर यापुढे तुम्ही कधीही कन्फ्यूज होणार नाही की इन यूज करू की विदिन यूज करू, हो ना. चला तर मग आता थर्ड मेंबर जो आपला आहे तो आहे इनटू. त्याचा यूज आता आपण बघणार आहोत. हो, पण त्याआधी आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार आणि तुम्ही व्हिडिओच्या लाईक बटनवरती क्लिक करून दिलं असेल. नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच आपण तर इंग्रजी शिकतच आहोत, पण आपल्याला आपल्यासोबत आपल्या मित्रांना, आपल्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचंय. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते नक्की मला आवर्जून कॉमेंट मध्ये विचारा. चला तर मग आता इनटूचा जो यूज आहे तो म्हणजे आता इन साठी पण आत, इनचा अर्थही आत होतो आणि इनटूचा अर्थही आत होतो, पण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. इन आपण त्यासाठी यूज करतो जेव्हा एखादी वस्तू, एखादी व्यक्ती ऑलरेडी एखाद्या ठिकाणीच्या आत आहे, एखाद्या वस्तूच्या आत आहे, तेव्हा आपण इन यूज करतो. पण एखादी वस्तू जात आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात आहे, तेव्हा आपण यूज करतो इनटू. एक्झाम्पल थ्रू बघूया. तो नदीत उडी मारत आहे तेव्हा, किंवा त्याने नदीत उडी मारली तेव्हा आपण बोलणार ही जम्प इनटू द रिव्हर. पण आपण काय बघितलं आधी इनच्या वेळेस, ही इज स्विमिंग इन द रिव्हर, कारण तो ऑलरेडी पाण्यात होता, ऑलरेडी नदीमध्ये होता, तेव्हा आपण इन यूज केला. पण आता आपण काय बघतोय की तो उडी मारत आहे, तिथं काय होत आहे, मोशन होत आहे, क्रिया होत आहे. जेव्हा क्रिया होत असते तेव्हा आपण यूज करणार इनटू. हो की नाही, समजलं ना. तर ही जम्प इनटू द रिव्हर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. व्हाय डिड शी कम इनटू माय रूम. ती माझ्या रूम मध्ये का आली, ती माझ्या रूम मध्ये होती असं जर बोलायचं असेल तर आपण इन यूज करणार. पण ती माझ्या रूम मध्ये का आली, तिने क्रिया केली, येण्याची क्रिया केली, तेव्हा आपण यूज करणार इनटू.
व्हाय डिड शी कम इन टू माय रूम. नेक्स्ट, हाऊ डिड शी गेट इन टू द कार. आपण कार साठी काय बघत असतो, आय एम इन द कार बोलत असतो, पण ती माझ्या कार मध्ये कशी आली, येण्याची क्रिया झाली म्हणून आपण तिथे यूज केला इंटू. इंटूचा दुसरा अर्थही होत असतो, जसे की एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये टर्न होत असेल, जसे की आईस टर्न इंटू वॉटर, या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. पण प्रिपोजिशन साठी जेव्हा आपल्याला इंटूचा यूज करायचा असेल तेव्हा लक्षात घ्यायचं की क्रिया होते का, तेव्हा आपण यूज करणार इंटू. तर मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने आपण आज बघितली इन फॅमिली. तर यापुढे तुम्ही कधीच इन, विद इन, इंटू मध्ये कन्फ्यूज होणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑन फॅमिली. म्हणून जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमचे काही डाऊट असतील ते मला कॉमेंटमध्ये विचारून घ्या. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये येताना मी तुमचे डाऊट सुद्धा क्लिअर करेल. आणि हो, जे मी तुम्हाला टॅलेंट एक्स 2025 विषयी सांगितलं ती लिंक मी खाली दिलेली आहे. त्या लिंक वरती एकदा नक्की क्लिक करून बघा, कारण ती लिंक ठरवू शकते तुमचं फ्युचर. तुम्हाला ती तुमच्या फ्युचरसाठी रेडी करेल ती लिंक. सो एकदा जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय आहे ते, हो की नाही. थँक्यू.